Let us understand today this poem, 4th standard English, a tragic story. There, first line, there lived a sage in a days of yore. There lived a sage म्हणजे काय, कोणी एके काळी. डेज ऑफ योर म्हणजे खूप पूर्वी. लॉंग एगो मराठीत म्हणायचं तर खूप पूर्वी, इंग्लिशमध्ये लॉंग एगो. एक ऋषी राहत होते. सेज म्हणजे ऋषी मराठीत आपण म्हणूया. अँड ही अ हँडसम पिकटेल ओर. ओर म्हणजे घालणे किंवा असणे. पिकटेल म्हणजे वेणी. इथं जी वेणी दिसते या ऋषींना, या वेणी याला म्हणलं आहे पिकटेल किंवा पोनीटेल. हे दिसतंय. दिस वन इज अ वाईज मॅन. सेज म्हणजे वाईज मॅन अँड ही इज हॅविंग धिस पिकटेल. हँडसम पिकटेल. हँडसम म्हणजे सुंदर किंवा छान. बट वंडर्ड मच अँड सॉरोड मोर. पण इतकी छान पिकटेल असून त्याला प्रश्न पडायचा. वंडर्ड म्हणजे काय, तो सरप्राईज व्हायचा. वंडर्ड मीन्स सरप्राईज किंवा त्याला प्रश्न पडायचा. आणि सॉरोड म्हणजे दुःखी पण व्हायचा तो. का? बिकॉज इट हंग बिहाइंड हिम. कारण ती कशी होती, त्याच्या मागे लटकलेली होती. हंग म्हणजे लटकणे. ही म्यूज्ड अपॉन दिस क्युरियस केस. म्यूज्ड म्हणजे काय, थिंकिंग अबाउट समथिंग. ओके. तो म्यूज्ड म्हणजे खूप वेळा तो विचार करायचा की या क्युरियस केसबद्दल. क्युरियस म्हणजे स्ट्रेंज, विचित्र किंवा अनयुज्युअल केस. विचित्र केस मराठीतून. अनयुज्युअल केसबद्दल तो बराच वेळा विचार करायचा. अँड सोर ही वूड चेंज द पिकटेल्स प्लेस. आणि त्याने अशी शपथ पण घेतली होती. सोर म्हणजे शपथ घेणे, की ही वूड चेंज द पिकटेल्स प्लेस अँड हॅव इट हँगिंग ॲट हिज फेस. आणि तो कुठे लटकवेल, ती मागे न लटकवता ती पुढे लटकवेल. का? कारण ती खूप सुंदर होती. मागं त्याला ती पुढे लटकलेली हवी होती. नॉट डँगलिंग देअर बिहाइंड. डँगलिंग म्हणजे पण लटकणे. डँगलिंग सिमिलर टू हंग ऑल्सो. डँगलिंग अँड हंग आर ऑलमोस्ट सिमिलर वर्ड्स. लटकणे. सेज ही द मिस्ट्री आय हॅव फाउंड आय विल टर्न मी राऊंड. ही टर्न हिम अराउंड. म्हणजे काय, त्यांनी काय विचार केला की ती जी वेणी आहे किंवा पिकटेल आहे, तो काय करेल, टर्न करेन. म्हणजे मी ज्यावेळेस टर्न होईल तर ती वेणी पण काय होईल, टर्न होईल. आय विल टर्न मी अराउंड, ही टर्न हिम राऊंड. म्हणजे ज्यावेळेस मी गोल फिरेल त्यावेळेस ती पण काय येईल, मग गोल फिरेल. बट स्टील इट हंग बिहाइंड हिम. पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. ती त्याच्या मागेच लटकत राहिली. देन राऊंड अँड राऊंड आउट अँड इन ऑल डे द पझल सेज डीड स्पिन. मग तो गोल मागे पुढे ऑल डे तो काय राहिला आहे, स्पिन करत राहिला आहे म्हणजे फिरत राहिला आहे. इन वेन म्हणजे काय, नॉट युजफुल म्हणजे व्यर्थ जाणे. मराठीत सांगायचं तर व्यर्थ जाणे. पण इन वेन इट मॅटर्ड नॉट अ पिन. म्हणजे काय झालं आहे, व्यर्थ गेलेत त्याचे हे सगळे प्रयत्न जे आहेत ते काय गेलेत, व्यर्थ गेलेत. इट मॅटर्ड नॉट अ पिन म्हणजे त्या पिकटेलला काहीही फरक पडलेला नाही. अँड राईट अँड लेफ्ट अँड राऊंड अँड अबाउट अँड अप अँड डाऊन अँड इन अँड आउट. राईट लेफ्ट तो वळत राहिला आहे, राऊंड फिरत राहिला आहे, अप डाऊन करत राहिला आहे, इन आऊट करत राहिला आहे. बट ही टर्न बट स्टील पिकटेल स्टाउट. पण पिकटेल कशी होती, त्याच्या जागी स्टाउट होती. स्टाउट म्हणजे स्थिर होती किंवा स्ट्रॉंग होती त्याच्या जागी. हंग स्टेडीली बिहाइंड हिम. आणि ती काय राहिली, त्याच्या मागेच, डोक्याच्या मागेच काय राहिली, लटकत राहिली. अँड दो हिज एफर्ट्स नेवर स्लॅक अँड दो ही ट्विस्ट ट्वर्ल अँड टॅक. आणि जरी त्याचे एफर्ट जे आहेत स्लॅक झाले नाही. स्लॅक म्हणजे काय, कमी पडले नाहीत. स्लॅक म्हणजे काय, कमी पडणे. जरी त्याचे एफर्ट्स म्हणजे प्रयत्न कमी पडले नाहीत. आणि जरी तो ट्विस्ट करत राहिला. ट्विस्ट म्हणजे काय, पलटी मारणे. ट्वर्ल करत राहिला आहे म्हणजे गोल फिरत राहिला आहे. टॅक म्हणजे काय, फास्टली राऊंड मूव करत राहिला आहे. तरी पण स्टील फेथफुल टू हिज बॅक द पिकटेल हँग्स बिहाइंड हिम. तरी पण ती पिकटेल कशी होती,
त्याच्या पाठीशीच फेथफुल होती. फेथफुल म्हणजे थोडक्यात सांगायचं तर त्याच्या पाठीशीच विश्वासू किंवा इमानदार होती ती, आणि ती त्याच्या मागेच काय राहिली आहे, लटकत राहिली आहे. ओके.